आपण पाहत आहात न्यूज मराठी 15। ठळक बातमी, विचार नवीन। जामनेर पोलिसांची धडकेबाज कारवाई, कत्तलीसाठी आणलेल्या तब्बल 67 गोवंशांची सुटका। जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व धडाकेबाज जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुका पोलिसांनी गोवंश संरक्षणासाठी मोठी मोहीम राबवत अवैध कत्तलीसाठी आणलेल्या तब्बल 67 जनावरांची सुटका केली आहे। या जनावरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने जळगाव येथील गोशाळेत रवाना करण्यात आले आहे। जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे, पोलीस निरीक्षक प्रमोद कथोरे तसेच पोलीस निरीक्षक अंकुश जाधव तसेच जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागोल यांच्या संयुक्त पथकाने ही विशेष मोहीम यशस्वी केली। घोडेपीर बाबा घरकुल परिसर, मदनी नगर, इस्लामपुरा, पहुर गल्ली या भागांमध्ये अचानक छापेमार कारवाई करण्यात आली। तपासणी दरम्यान गोवंश सदृश प्रजातीची अंदाजे 6,10,000 रुपये किमतीची जनावरे ताब्यात घेण्यात आली। या जप्त करण्यात आलेल्या गोवंश सदृश जनावरांना जळगाव येथील गोशाळेत रवाना करण्यात आले आहे। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल किंवा अनधिकृत कत्तलखान्यांबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून सहकार्य करावे। न्यूज मराठीसाठी पुरुषोत्तम पारधे यांचा रिपोर्ट, जळगाव। ठळक बातमी, विचार नवीन।